न सोडी न सोडी न सोडी विठोबा चरण न सोडी भलते जड पडू भारी जियावरी आगुजू शतखंड देह शस्त्रधारी करिता परी न भी तुका म्हणे केली आधी दृढ बुद्धी सावधू. हे प्रभू विठ्ठला, मी तुझे काही झाले तरी पाय सोडणार नाही असे मी पुन्हा पुन्हा सांगतो. अगदी भयंकर वाटेल असा भार माझ्यावर, खूप भयंकर असा फार मोठा भार पडलेला आहे. शस्त्र धारण करणाऱ्याने माझ्यावर जरी आघात केला, अगदी शेकडो तुकडे जरी केले, तरी सुद्धा मी आता भिणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, सुरुवातीलाच सावध होऊन मी माझी बुद्धी दृढ केलेली आहे आणि मी सावध झालेलो आहे. बरवी बरवी केली विठोबा बरवी पाहुनी आत क्षमांगी काठीवरी मारविले शिव्या गाळी नीत नाही बहु फार विटंबिले तुका म्हणे क्रोधा हाती सोडवणी घेतले रे. हे प्रभू विठ्ठला, तू फार चांगले केलेस. माझ्या अंगामध्ये क्षमावृत्ती पाहून तू मंबाजीकडून मला काठ्याने मारवून घेतलंस. त्या मंबाजीने सर्व नीतिनियम सोडून मला फार शिवीगाळ केली आणि माझी पूर्ण विटंबना करून टाकली. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुम्ही क्रोधापासून यावेळी माझे रक्षणच केले. पावलू पावलू देवा पावलो रे बरवी संचित होते तैसे झाले रे आता काय बोलू रे स्वज्वळ कंटक वाटा भावे करू गेलो रे तुका म्हणे करुणी वेगळा केलो रे. माझ्या पूर्वसंचितात ज्याप्रमाणे कर्म होतं त्याचं फळ मला मिळालं असं वाटायला लागले. चांगले कर्म मी केले असावे, त्याप्रमाणे घडून आले. आता त्यावर मी काय बोलावे. मंबाजी गोसाव्यानं प्रदक्षिणेच्या मार्गामध्ये काट्या पसरल्या होत्या. त्या मोठ्या भक्तिभावाने लोकांना त्रास होऊ नयेत म्हणून मी त्या बाजूला सारल्या. तुकाराम महाराज म्हणतात, त्या गोसाव्याने मला धरून दूर केले. का होती देवा एवढी फजिती मुळीवर मनस्तू चुकलो तो मी ऐसे चित्ते होणार ते होऊन गेले मिथ्या आता खंती रे तुका म्हणे पुरे आता दुर्जनाची संगती रे. देवा, माझी एवढी फजिती का झाली असती जर मी मुळातच दुर्जनाची संगती न करण्याचे वर्म जर चुकलो नसतो आणि हा मंबाजी दुर्जन आहे असे माझ्या चित्तात पूर्वीपासून जर असते तर माझी आज अशी फजिती झालीच नसती. जे होणार होते ते होऊन गेले. आता त्या संबंधी दुःख करण्यात काही अर्थ नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की देवा, आता दुर्जनांची संगती पुरे झाली. सोडवा 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 अनंता तुझ विनायसा कोण तुझा प्राणदाता कोणा लाजनी नायसा हा निका शरण आम्ही जाता तुका म्हणे सखया माझ्या रखुमाईच्या कांता. हे अनंता, मला आता या दुःखातून सोडव. तुझ्याशिवाय या जगामध्ये कोण असा प्राणदाता आहे. देवा, आम्ही तुला सोडून इतरांना शरण गेलो तर कोणाला बरी आमची लाज वाटणार आहे. अर्थात तुझ्याशिवाय आमचं दुसरं कोणीही नाही. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या सख्या रुक्मिणी कांता, मला या दुःखातून सोडव. पुत्राची वार्ता शुभय के जेवी माता तैसे राहो माझे म्हणू गाता ऐकता हरिगुणू नादी लुब्ध झाला मृग देह विसरला अंग तुका म्हणे पाही कासवीचे पिले मायू. दूर असलेल्या आपल्या मुलाची कुशल वार्ता आई जशी तत्परतेने ऐकते त्याप्रमाणे माझे मन हरिगुण गाताना आणि ऐकताना तत्पर राहू. नादाला लुब्ध झालेला मृग जसा देहभान विसरून जातो. तुकाराम महाराज म्हणतात, कासवी आपल्या पिलाला मोठ्या प्रेमाने पाहते. ध्यानी योगी राज बैसले कपाटी लागे पाटो वाटी तयाशिया तहान भूक त्यांचे राखे शीत उष्ण झाले उदासीन देह भावे कोण सखे तया अनिक सोयरे असे त्या दुसरे हरिविनो कोण सुख त्यांच्या जीवासी आनंद नाही राज्य मद घडितया तुका म्हणे विषू अमृता समानो कृपा नारायण करिता होयो. योगीराज पर्वताच्या गुहेमध्ये हरीचे ध्यान करीत बसलेले असतात. त्या अवस्थेमध्ये त्यांचे रक्षण करण्यासाठी देव त्यांच्या पाठीशी उभा असतो. तहान भूक शीत उष्ण
इत्यादी सर्व प्रकारच्या विकारांपासून देव त्यांचे रक्षण करतो. ते योगीराज सर्व परिग्रहाविषयी विरक्त झालेले असल्याने आणि ध्यानावस्थेत त्यांना देहाचेही भान नसते. अशा स्थितीमध्ये एका हरीशिवाय आप्त इष्टमित्र यांच्यापैकी कोण त्यांचे रक्षण करतो का? त्या गिरीकंदरामध्ये त्यांच्या जीवाला क्षणभर तरी एखादे प्रापंचिक सुख असते का? त्यांना तेथे राज्याचा आनंद नसतो, काही नाही, पण तशाही विपन्नावस्थेमध्ये ते हरीचे सुख भोगत असतात. तुकाराम महाराज म्हणतात, जर नारायणाने कृपा केली किंवा नारायण जर कृपा करील तर विष सुद्धा अमृतासारखे होते. त्याप्रमाणेच योगी राजांना त्या गिरीकंदरामध्येही हरीचे सुख आनंदाने प्राप्त होत असते. न व्हावी ती झाली देखीले पायू, आता फिरू काय मागे देवा, बहुत दिस होतो करीत हे आस, ते आले सायाचे फळ आजी, ओठवरी जिने संसाराची आशा, उगवू फासा येथून या, बुडाली तयांचा मूळ ना मार्ग, लागला तो लाग सांडूनिया, पुढे उल्लंघिता दुःखाचे डोंगर, नाही अंत पार गर्भवासा, तुका म्हणे कास धरी न पितांबरी, तू भवसागरे तारू देवा. जे घडणे कधीही शक्य नव्हते ते आज घडून आलेले आहे. देवा, तुमच्या पायाचे दर्शन आजवर मला झालेले नव्हते, पण आता माझ्या दैवाने ते झालेले आहे. मग तुमच्या पायापासून पुन्हा या संसारामध्ये माघारी कशाला फिरू? ते कदापि शक्य नाही. खूप दिवसापासून दर्शन व्हावे अशी मनामध्ये इच्छा होती आणि त्यासाठीच पुष्कळ प्रयत्नही करीत होतो, पण आज मात्र या आशेला आणि माझ्या प्रयत्नाला फळ आलेले आहे. संसारामध्ये सुख लागेल या आशेने कोठपर्यंत मी जगत राहू, म्हणून मी तुमच्या दर्शनाची आशा केली. आजपासून मात्र संसाराचा फासा तोडून टाकीत आहे. जे लोक मरते क्षणी मनुष्य देहाचा संबंध सोडून संसार सागरामध्ये बुडाले ते कोठे गेले त्याचा मागमूसही लागत नाही. त्यामुळे हे देवा, आता याच्या पुढे तुमच्या पायाचा लाभलेला आश्रय सोडणे मला कदापि योग्य होणार नाही. यापुढे मी या संसार दुःखाचे डोंगर जरी उल्लंघले तरी सुख प्राप्त होणार नाही, पण गर्भवासाच्या दुःखाला मात्र अंतपार राहणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात की देवा, तूच या भवसागरातून तारणार असल्यामुळे पितांबर नेसलेली तुझी कास मी बळकट धरीन. वैकुंठा जावया तपाचे सायास, लागे जीवा नाश करणे बहु, तया पुंडलिके केला उपकार, फेडावया भार पृथ्वीचा, तुका म्हणे केली सोपी पाय वाटू, पंढरी वैकुंठ भूमीवरी. पूर्वी वैकुंठाला जाण्यासाठी तपाचे अनेक प्रकारचे कष्ट उपसावे लागत आणि तसे करीत करीत प्राणाचा नाशही होत असे. पण आता या पुंडलिकाने पृथ्वीवरील सर्व पापांचा भार नाहीसा करण्यासाठी फार मोठा उपकार करून ठेवलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, या पुंडलिकाने वैकुंठाला जाण्यासाठी सोपी पायवाट केली आहे. ती अशी आहे की या मृत्यूलोकावर असलेल्या पंढरीलाच त्याने वैकुंठ केले आहे. शोके शोकवाढे हिमतीचे धीरगाढे, येथे केले नव्हे काही, लंडीपण खोटे भाई, करीती होया होयो परी नव्हे कोणी साह्यू, तुका म्हणे घडी साधिलिया एक थोडी. एखादा मनुष्य जर एखाद्या गोष्टीविषयी शोक करीत बसला असेल तर त्याचा शोक अधिक वाढत जातो आणि त्याने जर धैर्य धरले तर धैर्यानेच धैर्य बळकट होत जाते. या मनुष्य देहामध्ये काय करणे शक्य नाही. पुण्य पाप सर्व काही करता येते. लोक हो पाप करते येते म्हणून करावे असे नाही, पण ते वाईट असल्यामुळे टाकून द्यावे. मनुष्य कोणतेही कार्य करीत असताना इतर लोक त्याच्या होला हो म्हणतात आणि अनुमती देतात, पण त्यांच्या या कार्याला प्रत्यक्ष रीतीने कोणीही सहाय्य करीत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, या मनुष्य देहाला एक क्षणभर आयुष्य लाभले तरीही ते महत्वाचे आहे, कारण क्षणभरच्या आयुष्यातही अनेक पुण्यकृत्ये करता येतात. म्हणवनी खेळ मांडीलायसा नाही कोणी दिशा वर्जेली, माझी आगोतेही वसले सकळू न देखीजे मूळ विटाळाचे, करुणी ओळखी दिली एक सरे न देखो दुसरे विषमासी, तुका म्हणे नाही काळापाशी गोवा स्थिती मती देवा वाचुनिया.
एका देवाशिवाय मी दुसरे काहीही जाणत नाही, म्हणून मी असा मोकाट भजनाचा खेळ मांडला आहे, ज्या खेळासाठी कोणतीही दिशा वर्ज्य केलेली नाही. माझे गणगोत सर्व काही पांडुरंगच आहे. त्याने हे सर्व विश्व व्यापून टाकलेलं आहे. त्यामुळे विटाळाचे मूळ कारण असणारा जो भेद तो मी कधी पाहतच नाही. पांडुरंगाने मला सर्वत्र समान असलेल्या आपल्या स्वरूपाची ओळख करून दिली आहे. त्यामुळे भूतमात्रामध्ये उच्च नीच भावाकरता लागणारा जो भेद तो कधी मी पाहत नाही किंवा मला तो दिसतही नाही. तुकाराम महाराज म्हणतात, माझी ही अवस्था आणि ज्ञान देवापासून वेगळे राहिलेच नाही. त्यामुळे मला बंधनात टाकण्याचे सामर्थ्य आज काळाजवळ सुद्धा उरलेले नाही. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया, नाही आनिक प्रमाण तन धन तृणजन, पडता जड भारी नेमान टळे निर्धारी, तुका म्हणे याती हो का तयाची भलती. वैष्णव तोच आहे की ज्याचे देवावर मनापासून प्रेम आहे, ज्याला देवाशिवाय दुसरा विषय मान्य नाही. देह वित्त आणि गोत याला तो तृणवर्त मानतो. कितीही संकट आले तरी सुद्धा त्याचा जो नेम असतो त्या नेमाला तो कधी बाजूला सारत नाही, त्यापासून अलग होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, अशा लक्षणाचा जो कोणी असेल त्याची जाती कोणतीही असली तरी तो वैष्णवच आहे. करोत तपादी साधने कोणी साधोत गोरांजने, आम्ही नवजू तया वाटा नाचू पंढरी चोहटा, पाहू तो आत्मस्थिती कोणी म्हणत उत्तम मुक्ती, तुका म्हणे चंदू आम्हा हरीच्या दासा निंदू. देवाच्या प्राप्तीसाठी कोणी तप करोत, कोणी पंचाग्नी साधन करोत किंवा कोणी आणखी कुठल्या वेगळ्या प्रकारची साधना करोत, पण आम्ही त्या मार्गाने जाणार नाही. आम्ही आपले पंढरीच्या चव्हाट्यावर विठ्ठल विठ्ठल म्हणत आनंदाने नाचत राहू. कोणी जीवनमुक्त होऊन आत्मनिष्ठा संपादन करो किंवा विदेह मुक्ती चांगली असते असे म्हणत राहू. तुकाराम महाराज म्हणतात, हरिभजनाशिवाय इतर कोणत्याही गोष्टीचा छंद असणे आम्हा हरिदासांना सर्वतः निंद्य आहे. सद्गुरु राई कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही, सापडविली वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला करू, भोजना मागती तुप पाव शेरू, पडिला विसर स्वप्ना माझी, काही कळे उपजला अंतराय, म्हणून या काय तोरा झाली, राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितले खून माळिकेची, बाबाजी आपले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरी, माघ शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार, केला अंगीकार तुका म्हणे. सद्गुरु महाराज, माझ्यावर तुम्ही फार मोठी कृपा केलेली आहे, परंतु माझ्याकडून तुमची म्हणावी तशी सेवा झाली नाही. मी गंगेवर स्नानासाठी जात असताना मला वाटेत त्यांनी पकडल्या आणि माझ्या मस्तकावर आपला अभय हस्त ठेवला. त्यांनी भोजनासाठी माझ्याजवळ पावशेर तूप मागितले, परंतु मला त्याचा विसर पडला आणि हे सर्व स्वप्नामध्ये घडून आले. या ठिकाणी कुणीतरी काहीतरी कळी केली म्हणजे कळी लावली. त्यामुळेच मला त्यांचा अंतराय झाला की काय न कळी, म्हणून तोरा करून सद्गुरू मला सोडून दूर निघून गेले. राघव चैतन्य केशव चैतन्य अशी त्यांच्या परंपरेची खूण मला त्यांनी सांगितली आणि स्वतःचे नाव बाबाजी चैतन्य असे सांगून त्यांनी रामकृष्ण हरी हा अतिशय साधा सोपा मंत्र मला दिला. या दिवशी माघ शुद्ध दशमी असून गुरुवार दिवस होता आणि हा पुण्य दिवस होता. तो पाहूनच त्यांनी माझा स्वीकार केला आहे असे संत तुकाराम महाराज म्हणतात. माझी मनीचा जाणून या भाव तो करी उपाव गुरु राजा, आवडीचा मंत्र सांगितला सोपा, जेणे नव्हे गुंपा काही कोठे, जाती पुढे एक उतरले पारू, हा भवसागर साधू संत, जाणत्या नेनत्या ज्या जैसे आवडी, उतार सांगडी तापी पेटी, तुका म्हणे मज दावीला तारू, कृपेचा सागरू पांडुरंग. सद्गुरु रायाने माझ्या चित्तातला भाव समजून घेऊन मला हा उत्तम मार्ग सांगितला आहे. तो असा आहे की माझ्या आवडीचा असलेला आणि सोपा जो रामकृष्ण हरी हा जो मंत्र आहे तो मला दिलेला आहे. त्यात कसलीही गुंतागुंत नाही. या सोप्या मंत्राच्या साह्याने अनेक साधू संत यापूर्वी हा भवसागर तरुण पार गेलेले आहेत. हा मंत्र सर्वांना सुलभ आणि सोपा असा आहे. जाणते असो किंवा नेमते असो
आपापल्या आवडीप्रमाणे याचा त्यांना लाभ घेता येतो. या साधकांना हा मंत्र म्हणजे एक प्रकारची भवसागर तरुण जाणारी नौकाच आहे. भवसागर पार करणारा हा एक तरापाच आहे. भव नदी उतरून तरुण जाण्यास हे एक महत्वाचे साधन आहे. तुकाराम महाराज म्हणतात, या परमेश्वराने, या पांडुरंगाने, या कृपेच्या सागराने भवसागरातून तरुण जाणाऱ्या तारूचेच म्हणजे नावेचेच साह्य मला दिलेले आहे. घालून या भारू राहिलो निश्चिंती, निरविले संती विठोबासी, लावून या हाती कुरवाळीला माथा, सांगितले चिंता न करावी, कटी कर समचरण साजिरे, राहिला धिवरे तिरी उभा, कुंतली सायास आणिकी आजवा, धरिले केशवा पाय तुझे, तुझ वाटे आता ते करी अनंता, तुका म्हणे संता लाज माझी. मी या संतावर माझे सर्व प्रकारचे ओझे घालून निश्चिंत झालेलो आहे. या संतांनी मला विठ्ठलाच्या स्वाधीन केलेला आहे. या विठ्ठलाने मला जवळ घेऊन आपल्या हाताने माझा माथा कुरवाळला आणि कसलीही चिंता करू नकोस असे मला सांगितलेले आहे. या विठ्ठलाचे हात त्याच्या कमरेवर आहेत. त्याची पावले एकसारखी असून अत्यंत सुशोभित अशी आहेत. हा विठ्ठल भिवरा नदीच्या म्हणजे भीमा नदीच्या तीरावर आपल्या भक्तासाठी जिष्टत उभा आहे. देवा, आता या जीवाकडून दुसरे कुठलेही प्रयत्न होणार नाहीत. हे केशवा, सदैव तुझेच पाय मी माझ्या हृदयी धरले आहेत. हे अनंता, आता तुला जे वाटेल ते माझ्याविषयी कर. तुकाराम महाराज म्हणतात की या संतांनी मला तुझ्याकडे सोपवले, त्यामुळे माझी लाज त्यांनाच आहे. माझी या मनीचा जाना हा निर्धार, जीवाशी उदार झालो आता, तुझ विन तुझे न धरी आणि का, भय लज्जा शंका टाकी येली, ठाईचा संबंध तुझ मज होता, विशेष अनंता केला संती, जीव भाव तुझ्या ठेवीला पायी, हेची आता नाही लाज तुम्हा, तुका म्हणे संती घातला हवाला, न सोडी विठ्ठला पाय आता. माझ्या मनाचा हा निश्चय तुम्ही जाणून असा, मी आता माझ्या जीवावर पूर्णपणे उदार झालेला आहे. हे देवा, आता मी तुझ्याशिवाय कोणाचाच आश्रय करणार नाही आणि मी सर्व प्रकारची भीती, लाज आणि शंका हे सर्व काही टाकून दिलेलं आहे. देवा, तू आणि मी एकच असल्यामुळे तुझा माझा संबंध हा मूळचाच आहे. तोच या संतांनी विशेष करून ध्यानात आणून दिलेला आहे. आता मी माझा जीवभाव तुझ्याच पायावर ठेवलेला आहे, पण याची तुला लाज आहे असे कसे दिसत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आता मी संतांवर सर्वस्वी विश्वास ठेवल्यामुळे हे विठ्ठला, त्यांनी मला तुझ्या स्वाधीन केले आहे. मी तुझी पावले आता कदापि सोडणार नाही. देव सखा जरी जग घे कृपा करी, ऐसा सोनी अनुभव कासा विस होते जीव, देवाची जतन तया बाधू न शके अग्न, तुका म्हणे हरी प्रल्हादाशी यत्न करी. देवासारखा जर रक्षण करता असेल तर सारे जग त्याच्यावर दया करीत असते. असा अनेक भक्तांचा आजपर्यंतचा अनुभव असून सुद्धा अनेक माणसे संकटाच्या वेळी देवावर भार न घालता कासावीस होऊन जातात आणि स्वतःच्या संरक्षणासाठी उगीच वायफळ धडपड करीत राहतात. ज्याचे रक्षण देव करतो त्यास अग्नी सुद्धा जाळू शकत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, यास उदाहरण असे आहे, अग्नी, शस्त्र, विष यांच्यापासून भक्त प्रल्हादाचे सर्व प्रकारचे रक्षण करण्याचा प्रयत्न हरीने केलेला होता. भले मनविता संतांचे सेवक, आई त्याची भीक सुखरूप, ठसाविता बहु लागते सायासू, सुकल्या घडे नाश अल्पवर्म, पाक सिद्धी लागे संचित आई ते, घडता सोयीते तेव्हा गोडू, तुका म्हणे बऱ्या सांगाताची गोष्टी, रणभूमी दृष्टी न पडता. आपण संत होण्यापेक्षा संतांचे सेवक म्हणून घेणे अधिक चांगले, कारण त्यामुळे आईच्या ज्ञानाची भिक्षा विनायास पदरात पडते आणि सुख होते. आपण स्वतःला संत समजून ज्ञानोपदेश केला तरी सुद्धा तो उपदेश लोकांना पटवून देण्यासाठी फार सायास करावे लागतात. त्यात सुद्धा अनधिकारी असेल त्याला ज्ञानोपदेश केला किंवा अपसिद्धांताचा उपदेश केला, या दोन्हीपैकी कोणतेही जरी वर्म चुकले तरी श्रोता आणि वक्ता या दोघांचेही अकल्याण होते. जसे स्वयंपाक करण्यासाठी साहित्य आयते लागते आणि ते असून सुद्धा
जेव्हा तो स्वयंपाक पद्धतशीर केला जातो तेव्हाच तो गोड लागतो. त्याप्रमाणे लोकांना ज्ञानोपदेश करण्यासाठी आपल्या ठिकाणी खराच संतपणा असावा लागतो आणि उपदेश करण्यातील वर्मही लक्षात असावे लागते, म्हणजेच जगाचे कल्याण होते. तुकाराम महाराज म्हणतात, जोपर्यंत युद्धभूमी पाहिली नाही तोपर्यंतच युद्धाच्या गोष्टी रम्य वाटतात. त्याप्रमाणे लोकांना ज्ञानाच्या गोष्टी सांगणे बरे वाटते, पण त्याचा अनुभव घेणे मात्र फार कठीण असते. संत समागम एखादी परी व्हावे त्यांचे द्वारी श्वान याती, तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्छिष्टाचे, कामारी वटिको सेवेचा सेवको दीनपणे रंक तेथे भले, तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संतांची या. कुठल्याही प्रकाराने मात्र संत संगतीचा योग यावा आणि तो जर आला तर तो कदापि सोडू नये. त्यांच्या दारामध्ये कुत्र्यासारखे पडून राहावे, कारण संतांच्या घरी रामनामाचे आणि ब्रह्माचे श्रवण होईल आणि त्यांच्या उच्छिष्ट भोजनाचाही लाभ घडून येईल. त्या संतांच्या घरी काम करणारी सामान्य दासी असेल तर तिचा देखील दास व्हावे, किंबहुना अत्यंत दीनपणाने रंक होऊन राहणे सुद्धा चांगले असते. तुकाराम महाराज म्हणतात, संतांच्या संगतीमध्ये सर्व प्रकारचे सुख असते आणि त्यांच्या पंगतीचाही लाभ घडून येतो. हे कली राणा गोविंदासवे गेले ठावे ते झाले, मजन म्हणा शिंदळी नाही विषमजवळी आतळले, नवती देखिली म्या वाटू म्हणून हा धीटो संग केला, धेने मिठी दिदली गळा शेजे जवळ दडाले, सलगी धरी पयोधरो साहती करमुर सवे, आई व मी गर्भीनपणे हे सांगणे का लागे, तुका म्हणे शेवटा नेले संपादिले उभयता. त्या गोविंदा बरोबर मी रानामध्ये एकटी गेले हे तुम्हाला कळले वाटते, पण त्यासाठी मला वाईट चालीची म्हणू नका असे मी पुन्हा पुन्हा सांगते, कारण मी त्याच्याजवळ गेले ही काही लोकविरुद्ध गोष्ट मी केलेली नाही. मी या रानची वाट कधी पाहिली नव्हती आणि मला हा रस्ता माहीत नव्हता, म्हणून धीटपणाने त्याची मी सोबत घेतली. रानावनामधील श्वापदांच्या भीतीने मी त्याच्या गळ्यामध्ये मिठी मारली. मी त्याच्या शेजेजवळ दडून राहिले म्हणून काय झाले, त्याने गमतीने माझे पयोधर धरले, पण मी मात्र त्याचे करणे एक प्रकारच्या शस्त्राप्रमाणे सहन केले. मी गर्भी नसले तरी मनात संशय धरू नका, मी सौभाग्यवती आहे ना, तुम्हाला हे सर्व सांगायला हवे का. तुकाराम महाराज म्हणतात, याप्रमाणे माहिती देऊन तिने उभयतांचा लौकिक वाढवून आपले कार्य शेवटास नेले. होते बहुत हे दिवस मानसी आजी नवस हे फळले नवसी, व्हावी भेटी ते झाली गोविंदासी आता सेवा करीन निशेशी, स्थिर स्थिर मजची साह्य करा बहु कष्ट सोशिल्या येरझारा, येथे आड मज नसावे वारा देऊनी कपाट आले ते दुसरे वाराऊ, मूळ सत्ता हे सायासाची जोडी नेदी वेगळे होऊ एक घडी, नाही लौकिक स्मरला आवडी आता येणे काळे यावू लोभे वेडीऊ, उदयी उदय साधिला अवकाशू निश्चिंतीने निश्चिंती सावकाशू, घरी गोडी बहुताला रसू तुका म्हणे हा मागुता नये दिवसू. या परमेश्वराची भेट व्हावी असे माझ्या मनात खूप दिवसापासून होते. आज मात्र माझे हे सर्व नवस फळास आलेले आहेत, पूर्ण झालेले आहेत, कारण या गोविंदाची आणि माझी आता भेट झालेली आहे. मी त्याची जन्मभर सेवा करीत राहणार आहे. तुम्ही मात्र स्थिर राहून मला सहाय्य करा. मी आजपर्यंत या जन्ममृत्यूच्या खेपा घालून खूप कष्ट आणि त्रास सहन केला आहे. या ठिकाणी मला दुजेपणाचा वारा सुद्धा आता सहन होत नाही. मी आज दुजेपणाचे दार लावून घेतलेले आहे. सर्व प्रकारचा दुजेपणा आता दूर सारा. मूळ स्वरूपाच्या ठिकाणी सत्तेत असणारे हे स्थान मी मोठ्या प्रयत्नाने शिताफीने मिळवलेले आहे. आता त्याच्यापासून एक क्षणभर सुद्धा मी कदापि दूर होणार नाही. यासाठी मी लौकिकाचीही कधी लाज धरली नाही का फिकीर केली नाही. आता यावेळी याचाच लोभ मला जडलेला आहे. मी त्याच्या नादाने पूर्णपणे वेडी होऊन गेलेले आहे. निजात्म बोधाचा उदय झाल्यामुळे माझाही उदय झाला. मी निश्चिंत झालो आहे. याची गोडी फार लागल्यामुळे तिचाही आस्वाद फार चांगला आहे.
तुकाराम महाराज म्हणतात, असा हा भाग्याचा दिवस मागितला तरी पुन्हा भेटणार नाही. सोयी सुखाचे झाले अनुभव एक एकी पाशी सांगतील भाऊ. अवघ्या अवघा हा कैसा नवलावू सर्व साक्ष तेथेची त्याचा जीव. आप आपणाशी करीती नवलू परिवादावाद न संडिती बोलू. एका मेघ श्यामे जलधर ओलू रसी उताविळ हृदय सखोल हो. एक विषय तू सकळांचा हरी त्याच्या आवडीने आवडी तरी. अंध भैरी प्रेत लोकाचारी त्यांची कीर्ती गायली पुरांतरी. स्तुती पराविया मुखे रुची करू प्रीती पात्राच्या गौरवी आदरू. परस्परे हे सादर सादरू योग सज्जनाच्या सुखा नाही पारू. भक्ती वल्लभ न तुटे चराचरी आप्त अनाप्त ही ऐशी ठेवी उरी. दुरी जवळी संचिता ऐसे धरी रंगा रंगायचे होणे लागे हरिऊ. तुका लाधला हे उच्चिष्ट भोजनू आला बाहेरी प्रेमे ओसंडून. पडिले कानी त्या जीवाचे जतनो धरियेले का भावे हृदय चरणवू. श्रीकृष्ण प्राप्तीचा स्वतःचा अनुभव आल्यानंतर त्या गोपी एकमेकांना मोठ्या आवडीने सांगू लागल्या की हा श्रीकृष्ण नाना रूपे घेऊन सर्वांना कसा मिळाला, हे कसे मोठे नवल घडून आले. तो सर्व साक्षी जो भगवान श्रीकृष्ण त्याच्याच ठिकाणी त्यांचा जीव जडून राहिला. मग त्या आपापसामध्ये नवल करू लागल्या, आश्चर्य करू लागल्या आणि त्याच्याविषयीच्या वादविवादामध्ये सुख असल्यामुळे त्या ते सोडित नाहीत, म्हणजे त्याच विषयावर ते पुन्हा पुन्हा चर्चा करीत राहिल्या. या एका मेघश्यामाच्या कृपेच्या मेघाच्या ओलाव्यामुळेच त्यांचे हृदय प्रेमाने द्रवून गेले आहे. त्या सर्व गोपींचा एकच विषय म्हणजे तो श्रीहरी बनून गेला आहे. त्याच्यावरील प्रेमामुळे त्यांना इतर वस्तूवरील प्रीती ध्यानात येते, म्हणजे त्याच्या प्रेमामुळेच इतर वस्तूंविषयी त्यांना प्रेम वाटू लागतो. प्रेमाचा मुख्य विषय हा भगवान श्रीकृष्णच आहे. बाह्य लौकिकाविषयी या गोपिका आंधळ्या बहिऱ्या झालेल्या आहेत. लोकांच्या बोलण्याकडे त्यांची मुळी सुद्धा लक्ष नाही, परंतु त्यांची कीर्ती साऱ्या पुराणाने गायलेली आहे. आपल्या आवडत्या आणि प्रीतीच्या माणसाची स्तुती जर कुणी दुसऱ्याने केली तर ती अधिक रुचकर वाटते, अधिक चांगली लागते. कारण आपल्या प्रीती पात्राचा गौरव त्यामध्ये असतो आणि त्याच गौरवाविषयी आवड आपल्या मनामध्ये निर्माण होते. म्हणून त्या गोपी परस्पराशी मोठ्या आदराने श्रीकृष्णाच्या गुणगानामध्ये तल्लीन झाल्या. या सज्जनांच्या सहवासाच्या सुखास अंत नाही. या भक्तीचे प्रेम सर्व चराचर सृष्टीमध्ये निर्माण झालेले असते. ते कधी तुटत नाही, आटत नाही आणि विटतही नाही. त्यांच्या ठिकाणी आपपर भाव सुद्धा निर्माण होत नाही आणि हा आप्त म्हणून जवळचा किंवा हा दूरचा असा विचार त्यांच्या जवळ कधीच नसतो. त्यांच्या जवळ किंवा त्यांच्यापासून दूर हे ज्याच्या त्याच्या संचित कर्माप्रमाणे ठरते. ज्याच्या त्याच्या मनामध्ये कर्माचा जसा रंग असेल तसा भगवंत त्याला जवळ किंवा दूरचा वाटत राहतो. या गोपींच्या आणि संतांच्या उच्चिष्टाचे भोजन मात्र तुकाराम महाराज म्हणतात की मला मिळाले आहे. आज बाहेरून प्रेमाचा पूर वसंडून आला आहे. या गोपिकांची श्री कृष्ण स्तुती ज्यांच्या कानी पडली त्या जीवाचे जतन आपोआपच होते. तुकाराम महाराज सुद्धा हे श्री चरण हृदयाशी धरतात. आजी काय हो तू दिसशी दुष्यते म्हणे कामन लगे तुझ्या चित्ते. दिले ठेवते विसरशी हाती नेनो काय बैसला हरी चित्तीऊ. सर सर परती झाली साता भांडू कैसे दाखविशी जगाशी या तोंडू. व्याली मायती लाजविली रांडू नाही थारा दोठाई झाला खंड हो. होते तैसे ते उमटले वरी बाह्य संपादनी अंतरची चोरी. नाही मर्यादा निसंग वावरी मन हे गोविंदी देह काम करीऊ. नाही करीत उत्तर कोणासवी पराधीन भोजन दिले खावे. नाही अचल सावरा वाठावे देखो उदासीन तुझे गे देह भाऊ. कोठे नेनू हा फावला एकांत सदा किल किल भोवती भोवतू. दोघे एकवत बोलावया मातू नाही लाज धरिली दिला हात. करी कवतुक खेळ खेळे कान्हा दावी लाघव भांडवी सासू सुना.
पराभक्ती ही शुद्ध तुम्ही जाणा, तुका म्हणे ऐसे कडू यावी या जनाऊ. सासू आपल्या सोनीला म्हणते, तू आज अशी का ग उदास दिसतेस? सांगितलेले काम तुझ्या लक्षात कसे राहत नाही? ज्या ठिकाणी ठेवायला तुझ्या हातात दिले होते ते तेथे ठेवण्याचे तू विसरून गेलेस. यावरून तुझ्या चित्तामध्ये तो हरी बसला आहे की काय काही कळत नाही. चल, तू आता माझ्यापासून दूर हो. तू आता पूर्णपणे निर्लज्ज आणि लबाड झाली आहेस. आता जगाला हे काळे तोंड कसे काय दाखवतेस? ज्या आईने तुला जन्माला घातले त्या रांडेलाही तू लाजेने मान खाली घालायला लावलीस. आता तुला सासर आणि माहेर या दोन्हीकडे आधार राहिलेला नाही. हे दोन्ही तुला अंतरले आहेत. तुझ्या चित्तामध्ये आजवर जे जे होते तेच आता बाहेर प्रकट होत आहे. वरवर तू चार लोकांसारखी वागत असलीस तरी सोडून तुझे अंतकरण हरीच्या ठिकाणी लुप्त झालेले आहे हे मला कळलंय. कारण तुला आता लोकमर्यादा राहिलेली नाही आणि निसंग वेडी होऊन तू फिरत आहेस. तुझे मन गोविंदाच्या ठिकाणी असून देह कसा तरी प्रारब्धानुसार संसारातील कामे करीत आहे. तू कोणाशीही काही बोलत नाहीस. केवळ पराधीन राहून जे जेवायला दिले तेच खात राहतेस. अंगावरचा पदर सावरण्याचे देखील तुला भान राहिलेले नाही. तुझ्या देहाची सर्व हालचाल अगदी उदास होऊन गेलेली आहे आणि तुझी उदासीन वृत्ती मला स्पष्टपणे दिसून येत आहे. तुला आणि हरीला एकांत कोठे आणि कसा फावला काही कळत नाही. तुझ्या भोवती घरची पुष्कळ माणसे आणि पोराबाळांची सदा किलकिल असताना सुद्धा तुम्हा दोघांना एकत्र बसून बोलायला सवय तरी कशी मिळाली? तू त्या कृष्णाच्या हातात हात दिलास त्यावेळी तुला लाज तरी कशी वाटली नाही? तुकाराम महाराज म्हणतात, हरीनेच हे कौतुक केले होते. तोच नाना प्रकारे खेळ खेळत होता. विषयासक्त सासू आणि कृष्णासक्त सून यांच्यामध्ये भांडण लावून त्याने आपले चातुर्य दाखवून दिले. या सूनबाईच्या अवस्थेलाच पराभक्ती असे म्हणतात. लोकांना या पराभक्तीचे स्वरूप कळून यावे म्हणूनच श्रीहरीने ते लाघव केलेले होते. भरीला उलंडुनी रिता करी घटू, मीच पानियाचे गोविंदाची चटू, चाली झडझडा उसंतुनी वाटू, पाहे पाळतुनी उभा तोची नीटवू, साळा लावीला गोप गोपीनाथे, जाणे आवडचे रूप जेथे तेथे, दावी भवतांच्या भववेश पंथे, गुणाती ते खेळ मांडीला येथे, मनी आवडते करावे उत्तरू, काही निमित्ताचा पाहुनी आधारू, उगार आहे का मारेशी कंकरू, माथ वाढविशी उत्तरा उत्तरवू, धरिली खोडी दे टाकून या मागे, न ये विनोद हा कामा मशी संगी, मिठी घालीन या जीवाची या त्यागी, नाही ठाऊकी पडली तुझी सांगेऊ, सुख अंतरीची बाह्य ठसठसी, म्हणे विनोद हा काय सोंग यासी, तुझ मज काय सोयरी कैसी, नंद नंदन या थोरपणे जाशी रे, खरे कारण ते कळूने दे कोणा, सुख अंतरीचे बाह्य रंगजना, मन मिनले रे तुका म्हणे मना, भोग अंतरीचा पावे नारायणाऊ. आपल्या घरची माणसे उघडपणे कृष्णाकडे जाऊ देणार नाहीत म्हणून एका गवळणीने भरलेले घागर रिकामे करून पाणी आणण्याचे निमित्त केले आणि गडबडीने चालत निघाली. कृष्णाचा शोध काढीत इकडे तिकडे पाहू लागली. तोच तिला श्रीकृष्ण समोर नीट उभा असलेला दिसला. याप्रमाणे त्या गोपांच्या आणि गोपींच्या नाथाने सर्व गोपींना स्वतःचा छंद लावला होता. त्यांच्या आवडीचे रूप कोणते आहे हे जाणून त्या गवळींनी जेथे जेथे जातील तेथे तेथे त्या सर्वांच्या मार्गात ती अनेक रूपे तो दाखवत होता. याप्रमाणे श्रीकृष्ण स्वतः गुणातीत असून सुद्धा त्याने या गोकुळामध्ये गमतीदार खेळ आरंभलेले होते. एक गवळण कृष्णाच्या जवळ गेली त्यावेळी कृष्णाला काहीतरी बोलावे अशी तिच्या मनात उत्सुकता निर्माण झाली. परंतु निमित्ताशिवाय बोलावे कसे म्हणून कोणत्या तरी निमित्ताचा आधार पाहून ती म्हणू लागली, कृष्णा, अरे मला खरे कार्य मारतोस, गप्प बैस ना. खोडी करतोस ती करतोस आणि वर तोंडाला तोंड देऊन बोलणे वाढवतोस. तुला पूर्वीपासून खोडी करण्याची सवयच लागून गेलेली आहे, ती आता तरी सोडून दे ना. माझ्याशी केलेली मस्करी कामाला येणार नाही हे लक्षात ठेव. जीव गेला तरी हरकत नाही, पण मी तुला पकडून ठेवीन. तू असा नाना छंद करणारा सोंगाडे आहेस ते मला इतके दिवस माहीत नव्हते. याप्रमाणे त्या गवळणीच्या अंतकरणामध्ये जे सुख होते ते कृष्णाशी विरुद्ध बोलण्याच्या निमित्ताने बाहेर स्पष्ट दिसत होते आणि म्हणत होती की कृष्णा,
हे काय रे सोंग, आम्हा बरोबर अशी मस्करी काय म्हणून करतोस? तुझे माझे पती पत्नीचे नाते आहे की काय? मी नंद पाटलाचा मुलगा आहे, मला कोण काय मारणार आहे? अशा मोठेपणाच्या अभिमानात जर तू जाशील तर माझ्याजवळ त्या चेष्टा चालायच्या नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, श्रीकृष्ण कोणते कारस्थान कसे करीत होता ते कोणालाच कळू देत नव्हता. त्या गवळणीच्या अंतकरणामध्ये कृष्णाविषयी अतिशय प्रेम होते, अतिसुख होते, परंतु बाहेर मात्र 4 लोकांकरता भांडणाचा रंग दाखवित होती. हे लक्षात ठेवा. त्या दोघांचे मन दोघांच्या मनात मिळाले होते, म्हणून गवळणीच्या अंतकरणातील भोगवासना नारायणाला समजत होत्या. गवळणीच्या अंतरातील सुखदुःखाचे भोग नारायणाला प्राप्त होत असत आणि तो नारायण गवळणीच्या सुखाने सुखी आणि दुःखाने दुःखी होत असे. आजी नवलमी आली ने राणी, भेटी अवचित नंदाची आकाने, गोवी सांगती ऊस कळही जणू, होते संचित आलेले ते नेऊ, गेले होऊन नचली आता काही, साज घालिता जवळी दुजे नाही, अंगी जडला मग उरले ते काही, आता राखता गुमान भले बायू, बहुत कामे मज नाही आराणुकू, एक सारिता तो पुढे उभे को, आजी मी टाकून आले सकळी को, तवर चिले आणि कवतुक, चिंता करिता हरली नारायणे, अंग संगे मिनरता दोघे जणे, सुखे निर्भर झाली त्याच्या गुणे, तुका म्हणे कुंडले ने जाणेऊ. मी आज सहजच या परमार्थ रूपी रानात आले आणि येऊन पाहते तो काय आश्चर्य, त्या नंदाच्या कृष्णाची अकस्मात माझी भेट झाली. काही अनुभवी गोपी आणि सर्व संत लोक मला यापूर्वी सांगत होते की त्या रानामध्ये तू गेलीस तर कृष्ण तुझ्या अंगाशी लगटपणा करील आणि तो आपल्यासारखे करून टाकील. ही मला जाणीव असून सुद्धा माझे संचितच तसे होते, त्याला मी तरी काय करणार. त्या संचिताने मला त्या रानात आणून सोडले. आता जे होणार होते ते होऊन गेले, आता काही उपाय चालणार नाही. एकदा कृष्ण रूप झाल्यानंतर पुन्हा त्या स्थितीचा बाध होणे कदापि शक्य नाही. ज्यावेळी कृष्ण मला आत्मत्वाने भेटला त्यावेळी त्याच्या तावडीतून सुटण्यासाठी मी सर्वांना हाका मारल्या, पण त्या अवस्थेमध्ये कृष्णाशिवाय दुसरे कोणीच जवळ नव्हते. तो एकदम माझ्या जीवरूपी अंगाशी जडला, मग तेथे माझे काय उरले? हे सख्यानो, आता ही कृष्ण संघाची गोष्ट गुप्त ठेवण्यातच माझी भली आहे, नाहीतर बहिर्मुख लोक माझी छितू करतील. आजपर्यंत मला संसारातील पुष्कळ कामामुळे विश्रांती कधी मिळालीच नव्हती. एक काम बाजूला सारले की लगेच दुसरे निर्माण व्हायचे. आज मी ही सारी कामे टाकून या रानामध्ये आले आहे. कृष्णाने हा निराळाच प्रकार करण्याचे कारस्थान रचले होते. तुकाराम महाराज म्हणतात, याप्रमाणे ती गवळण लोक आपली निंदा करतील अशी चिंता करीत असतात. नारायणाने तिला लोकमर्यादा ज्यामध्ये राहील अशा कल्पित द्वैताच्या अवस्थेवर आणून तिची चिंता दूर केली. कृष्णाच्या अंगसंगतीने ती गवळण आणि कृष्ण दोघे जण ब्रह्मरूप झाले. त्या योगाने ती गवळण सुखाने परिपूर्ण झाली आणि तिचे जन्म मरणाचे दुःख सुद्धा नाहीसे होऊन गेले. मै भुली घर जानी बाटू, गोरस बेचन आई हाटू, कान्हारी मनमोहन लालू, सबही विसरू देखे गोपालू, कहा पगडारू देखे आनेरा, देखे तो सब वहीने घेरा, हो तो थकित बहिरे तुका, भागारे सब मन का धोका. एक गवळण म्हणते की मी बाजारात गोरस विकण्यासाठी आले, पण घरी जाण्याची वाटच विसरून गेले. हे मनमोहना कृष्णा नंदलाला असे मी तोंडाने म्हणू लागले आणि त्या अवस्थेमध्ये मला सर्वांचाच विसर पडून गेला. जिकडे तिकडे मला गोपाळच गोपाळ दिसत होता. मी आपला पाय कुठे ठेवू असे मला त्यावेळी होऊन गेले, कारण जिकडे पाहावे तिकडे कृष्णानेच सर्व विश्व व्यापलेले दिसले. तुकाराम महाराज म्हणतात, कृष्णाची सर्वत्र व्याप्ती पाहून मी तर आश्चर्यचकित झाले आणि कृष्णाची प्राप्ती झाल्यामुळे माझ्या मनातील सर्व प्रकारचे भय नाहीसे झाले. हरे बिन रहिया न जाए जिहिरा, कब के ठाई देखे रहा, क्या मेरी लाल कवन चुकी भई, क्या मोही पाशते बेर लगाई, कोई सखी हरी जावे बुलावनो, वारही दारू उस परतनो, तुका प्रभु कब देखे पाऊ, पाशी आऊ फेर न जाऊ. हरी शिवाय मला
पळभर सुद्धा जगणे शक्य नाही, म्हणून मी केव्हापासून त्याची वाट पाहत उभा राहिलेली आहे. हे माझ्या स्वामी, माझ्याकडून कोणता अपराध घडला म्हणून माझ्याजवळ येण्याकरता तुम्हाला इतका वेळ लागतो आहे? हे सख्यानो, कोणीतरी हरीला बोलवण्यासाठी जा. मी त्या हरीवरून माझा हा देह पुन्हा पुन्हा ववाळून टाकीन. तुकाराम महाराज म्हणतात, हे प्रभो, मी पाय केव्हा पाहिन? एकदा मी तुझ्या पायाजवळ आल्यानंतर पुन्हा संसाराकडे जाणार नाही. भलो नंदाजी कोटी करो, लाज राखिली न हमारो. आगळ आऊ देवजे कान्हा, मै घर छोडी आहे माना. ऊन सुकळना नव्हे तो भला, खसम अहंकार दादुला. तुका प्रभू परबल हरी, छपी आहे हो जगाती न्यारी. हा नंदराजाचा मुलगा फार चांगला आहे, कारण त्यानेच माझी लाज राखली आहे. नंदाच्या कृष्णा, जरा पुढे ये ना. तुझ्यासाठी मी घर सोडून भेटण्यासाठी आलेलो आहे. माझा अहंकार रूपी पती फार रागीत आहे, त्यास अजिबात कळता कामा नाही, नाहीतर तो मला फार रागावेल. तुकाराम महाराज म्हणतात, हा प्रभू फार बलवान आहे, याच्या मागेच मी या जगापासून वेगळी होऊन लपली आहे.